तुम्ही कधी विचार केला आहे का? आपण सगळे ज्या जगात जगतोय ते खरंच खऱ्या अर्थाने वास्तव आहे का? की हे सगळं एखादं कम्प्युटर सिम्युलेशन आहे? तत्त्वज्ञ निक बॉस्ट्रॉम यांनी 3 शक्यता मांडल्या आहेत. पहिली, बहुतांश सभ्यता नष्ट होतात सिम्युलेशन तयार करण्याआधीच. दुसरी, काही सभ्यता प्रगत होतात पण त्या सिम्युलेशन बनवत नाहीत. आणि तिसरी, आपण सगळेच एखाद्या सिम्युलेशनमध्ये जगत आहोत. डेव्हिड चाल्मर्स आणि ॲलन मस्क सारखे विचारवंत मानतात की भविष्यात लाखो सिम्युलेशन तयार होऊ शकतात, त्यामुळे आपण त्यात असण्याची शक्यता जास्त आहे. काही शास्त्रज्ञांनी तर अवकाशातील किरणांमध्ये ग्लिचेस शोधून पुरावा मिळवण्याचाही प्रयत्न केला आहे. पण शॉन कॅरॉल आणि साबिन होसेनफेल्डर सारखे शास्त्रज्ञ म्हणतात, हे विज्ञानापेक्षा जास्त तत्त्वज्ञान आहे, कारण याला पक्क सिद्ध करणं जवळजवळ अशक्य आहे. खरं असो वा नसो, हा विचार आपल्याला वास्तव, चेतना आणि जीवनाचा अर्थ नव्याने विचार करायला भाग पाडतो. कदाचित आपण सगळेच सिम्युलेशनमध्ये आहोत,